आज कोण बोलणार आहे? आज मी बोलणार आहे. फक्त माझं वर्चस्व असेल. नाही, चॅनल माझं आहे. चॅनल नाही, ये नहीं हो सकता. इंट्रो. तर नाही, तुम्ही सांगा, तुम्ही ट्रिपचं सांगा. बरं, बाली ट्रिपचा एक्सपेन्स किंवा ट्रिप कशी अरेंज केली, आता ज्यानं अरेंज केली तोच सांगणार, तोच बोलणार आहे. तुमचे दादा आणि माझे आहो. पण त्या अगोदर मला एक सांगायचं होतं की बऱ्याच जणींनी खूप काळजीपूर्वक मला कॉमेंट केलेले आहेत माझ्या काळजीपोटी की ताई तू रिपोर्ट का नाही शेअर केले. त्याचं रिझन असं आहे की पॅप्समियरचा रिपोर्ट आला आणि तो मी माझा जो मित्र डॉक्टर आहे त्याला पाठवला. तो आहे होमिओपॅथी डॉक्टर. तर त्याने एका चांगल्या गायनेकला पाठवला. तर त्यांनी सांगितलंय की रिपोर्ट नॉर्मल आहे. हार्डली जास्तीत जास्त काय तुम्हाला 5 दिवसाचे अँटीबायोटिक देतील आणि बाकी काही करायची गरज नाहीये असं त्यांनी सांगितलंय. पण मी माझ्या गायनेकला अजून तो रिपोर्ट दाखवलेला नाहीये. आणि आज आहे रविवार. आजच आम्ही हा व्हिडिओ शूट करतोय आणि मी आजच हा पोस्टही करणार आहे. आणि उद्या माझी गायनेककडे अपॉइंटमेंट आहे सोमवारची. तर माझी एक सोनोग्राफी ही बाकी आहे आणि म्हणून मी हे सारं शेअर केलं नव्हतं. तर आता उद्या मी जातीये, बघते काय होतंय की सोनोग्राफीमध्ये काय येतंय. आणि पॅप्समियरचा रिपोर्ट मी माझ्या मॅडमनाही दाखवणार आहे गायनेकला. तर त्या काय म्हणतात, कारण रिपोर्ट तर नॉर्मल आहे, गायनेकॉलॉजिस्टना ऑलरेडी दाखवलाय पण तो दुसऱ्या गायनेकला दाखवलाय. तर ही अशी सारी ट्रीटमेंट सुरू आहे. आणि आता मी बरी आहे कारण या महिन्याचे पिरियड्स माझे एकदम नॉर्मल झाले 4 दिवसाचे आणि ऑटोमॅटिक स्टॉपही झाले विदाउट एनी मेडिसिन. कारण मी लास्ट मंथ ज्या 21 दिवसाच्या टॅबलेट्स असतात हार्मोनच्या, क्रायना नावाची, ती घेतली होती. आणि तसंच असतं, जेव्हा मी ती टॅबलेट 1 महिना घेते तेव्हा माझे एक 4-5 महिने तरी आरामात नॉर्मल जातात. हे रुटीन आहे. बट मी खूप दिवस झालं हे सगळं काही माझं रुटीन चेकअप जे करायचं असतं ते केलेलं नव्हतं. म्हणून मी गायनेकडे यावेळेला गेले आणि त्याचं रिझनही तुम्हाला सांगितलं की माझे पिरियड स्टॉप झाले नव्हते जवळपास 3 आठवडे. चला ठीक आहे, आता मेन मुद्द्याकडे वळूया. आहोंचा व्हिडिओ होणार आहे आज. घ्या, मी विचारणार प्रश्न, ओके, तुम्ही द्यायची उत्तर. गुड. सगळ्यात पहिलं, फ्लाईट तिकीट खर्च किती, कधी बुक केलं होतं, कोणती एअरलाईन घेतली होती आणि कसं बुक केलं होतं? तसं बघितलं तर मी डिसेंबर 2024 पासून 2-3 महिने फ्लाईटचे रेट ऑब्झर्व करत होतो. रेट कसं आहे की हॉलिडेज असले की रेट जास्त असतात एअरलाईनचे. मी सगळीकडे स्काय स्कॅनरवरती चेक केले होते आणि आमचं जे बुकिंग झालं होतं ते मार्च एंडला आम्ही बुकिंग केलं होतं. म्हणजे ऑलमोस्ट 3 महिने ते 4 महिने अगोदर जर तुम्ही फ्लाईट बुकिंग केलं आणि सीझन कुठला आहे त्याच्यावरती डिपेंड्स असतात की रेट. जर समर हॉलिडेजचा सीझन वगैरे हॉलिडे सीझन असेल तर बट ऑब्वियस आहे की तुमचे फ्लाईटचे रेट हे एक्सपेन्सिव्हच राहणार आहेत. तर आम्ही ट्राय केला होता मे किंवा एप्रिलमध्ये ट्राय केला होता किंवा मेमध्ये, पण त्यावेळेस खूपच रेट हाय होते. त्यामुळं ॲटलिस्ट ऑलमोस्ट डबल. आणि आमची एअरलाईन फिक्स होती, रूट फायनलाइज होता की आम्हाला व्हाया सिंगापूरच जायचं होतं. म्हणून आम्ही हे सगळं फिक्स असल्यामुळे रेट थोडेसे जास्त होते. त्यामुळे आमचं थोडंसं बुकिंग आम्ही जुलैमध्ये केलं. तर आमचं 21 जुलैचं बुकिंग होतं आणि रिटर्न 29 जुलैचं होतं. आणि आम्हाला फ्लाईटचे चार्जेस जे पडले होते ते 98,000 रिटर्न वाया सिंगापूर अँड सिंगापूर एअरलाईन्सचे. सेकंड थिंग, हॉटेल्सला कसं बुक केलं, काय केलं, कोणाकडून घेतलं, का स्वतः केलं आणि किती खर्च आला? हॉटेलचं जे आम्ही बालीमध्ये जे काही आमचं जे की एअरपोर्ट टू एअरपोर्टचं जे पॅकेज घेतलं होतं त्यांच्या थ्रू पण मी हॉटेलचे कोटेशन्स घेतले होते. पण त्यांनी जे काही हॉटेलचे ऑप्शन्स दिले होते ते मी नेटवरती चेक केलं तर ते एवढे मला प्रीमियम वाटले नाहीत. म्हणजे आम्हाला थोडेसे क्लास लेवलचेच हॉटेल पाहिजे होते. पण मी इथं एक आवर्जून सांगेन की तुम्ही हॉटेलवरती पैसे खर्च करू नका. कारण काय होतं की हॉटेलमध्ये आपण खूपच कमी वेळ स्पेंड करतो. इवन दो तिथल्या ज्या काही अमेनिटीज आहेत ना त्या आपणाला त्याचा पुरेपूर्ण वापर करता येत नाही आहे किंवा त्या सगळ्या एक्सप्लोर करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही बजेटेडच हॉटेल घ्या. आणि अजून एक सांगायचंय की कशाला मी सांगतोय ना की तिथे बालीमध्ये बजेटेड जरी तुम्ही हॉटेल्स घेतले तरी ते सुंदरच असतात. हे मला आवर्जून सांगायचंय की असं नाहीये की तुम्ही कमी किमतीचं हॉटेल घेताय आणि ते चांगलं नाहीये. चांगलेच हॉटेल्स असतात. आम्ही निम्मे पैसे हॉटेल्समध्ये वाचवू शकलो असतो. आणि तुम्ही जर का माझे बालीचे व्लॉग्स पाहिले असतील तर तुम्हाला कळालं असेल की आम्ही हॉटेलच्या कोणत्याही अमेनिटीजचा फायदा घेतलेला नाही. त्यामुळे तिथे आमचे पैसे खरं तर वायाच गेलेले आहेत. तर तिथे तुम्ही वाचवू शकता. किती आला खर्च?
हॉटेलसाठी आम्हाला ना ₹1,11,000 खर्च आला. त्याच्यामध्ये आम्ही 2 डिफरंट लोकेशन्स चूज केले होते. पहिलं जे होतं ते सेमिनियाकमध्ये होतं, मॉन्टिगो रिसॉर्ट्स, आणि सेकंड जे होतं ते उबुडमध्ये होतं, जे बाली स्पिरिट हॉटेल होतं. तर दोघांचा मिळून आम्हाला जो काही खर्च होता 7 नाईट्सचा, तर ₹1,11,000 आला होता. जो बऱ्यापैकी जास्त गेलेला आहे. इथे तुम्ही खरंच पैसे वाचवू शकता. हे आमच्याकडून ब्लंडर झालंय, बट ठीक आहे, माणूस एक्सपिरियन्समधूनच शिकतो आणि हॉटेल्स तसे चांगलेच होते, तुम्ही पाहिलेत आणि त्याचा काही रिग्रेट नाही आम्हाला, कारण सतत काही आपण अशा ट्रिप्स करत नाही. ठीक आहे? पण वाचवू शकत असेल तर काय हरकत आहे, म्हणून मी हे तुम्हाला आवर्जून इथे सांगतेय. व्हिसाचा खर्च किती आला होता तिघांना? विजाचा खर्च जो आहे ना, तो ₹2700 ₹2700 पर पर्सन आला होता, इंटू 3. आमच्या 3 लोकांचं होतं. नॉर्मली त्यांची जी काही फी आहे ना, ती आय थिंक 5,00,000 आयडीआर काहीतरी आहे पर पर्सन. ओके. आता सगळ्यात महत्वाचं की आम्हाला एअरपोर्ट टू एअरपोर्ट, माझं एअरपोर्टचं प्रोनाऊन्सिएशन माझ्या बोलण्याच्या ओघात मी चुकीचं करते. तर ते पॅकेज किती होतं आणि त्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं? आमचं बालीमधलं रेग्युलर जो डेली कन्व्हिनियन्स होता, आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लंच इन्क्लूड होता. त्याचं जे पॅकेज होतं तो आमचं 82,000 होतं. त्याच्यामध्ये आम्हाला इनोवा गाडी होती थ्रू आउट द जर्नी, आणि सगळ्या ठिकाणचे सगळे जे काही टुरिस्ट स्पॉट्स आहेत तिथले एंट्री तिकीट्स होते, आणि लंच इन्क्लूड होता. ठीक आहे. तर बाकी डे एक्सकर्शन ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज असतील, किंवा त्यांचे जसा केचक डान्सचा एक शो होता, त्याच्यासाठी आम्हाला जवळजवळ 4.5 लाख आयडीआर, म्हणजे जवळजवळ ₹2700-2800 त्याच्यामध्ये गेले होते तिघांना. तर असे आहेत, ते सगळे एक्सक्लूड होते त्याच्यामध्ये, आणि त्यामुळे त्याचा खर्च 82,000 आला. आणि आमचे शॉपिंग प्लस फूड प्लस काय सॉव्हिनियर शॉपिंग्स वगैरे सगळं जे होतं ना, त्याचा खर्च आम्हाला जवळजवळ 75,000 आलेला आहे. तो तुम्ही कमी करू शकता. त्याच्यामध्ये आमच्या काही जसं ATV राईड्स होती, त्याला आपणाला जे थांबा. इथे एक मला आवर्जून सांगायचंय, ATV राईडला निगोशिएशन करा जर का तुम्ही फ्युचरमध्ये बालीला गेलात तर, कारण आम्हीही केलं, अगदी निम्म्यावर आणलं होतं, पण आम्हाला असं वाटलं की आम्हाला स्वस्त पडलं. पण मी नंतर काही युट्यूबर्सचे व्लॉग पाहिले आणि त्यानंतर मला असं कळालं की यार ATV मध्ये आपल्याला लुटलं गेलेलं आहे. म्हणजे ना, आम्हाला तिघांसाठी आम्ही ₹10,000 ATV साठी दिले होते, 2 ATV साठी. तर मला असं वाटतंय तिथे ना अजून एक 3-4 हजार तरी वाचू शकले असते. अजून निगोशिएशन तगडं व्हायला हवं होतं, जे आमचं झालेलं नाहीये. आणि त्याच प्रकारे वॉटरच्या ऍक्टिव्हिटी ज्या होत्या त्या आमच्या गाईडनं करतानाच आम्हाला चांगल्या करून दिल्या होत्या. त्यांच्याकडून इन्क्लूड फ्रीमध्ये काय होती, फक्त बनाना राईड होती, ज्यामध्ये आम्ही बिलकुल इंटरेस्टेड नव्हतो ज्याच्यासाठी. तर आम्ही ज्या इन्क्लूड करून घेतल्या त्याच्यासाठी जवळपास 11-12 हजार काहीतरी आम्ही खर्च केला होता. आणि अजून एक की 17,000-17,500 ओ सॉरी, 17.5 ते कासवाचं हे इन्क्लूड असेल. मग मी ते सांगणार होते अजून. तर बरोबर आहे माझं, 11-12 हजार वॉटरची ऍक्टिव्हिटी. आणि जे काही आम्ही कासवं बघायला गेलो आयलंडवरती, ते जायची बिलकुल गरज नाहीये, एवढं काही ते बघण्यासारखं नाहीये. जस्ट एक घ्यायचाच असेल तुम्हाला एक्सपिरियन्स तर घेऊ शकता, पण तिथे पण 5,000 त्यांनी घेतले, ते वाचू शकले असते. पण ठीक आहे, प्रितिशला पाहायचं होतं म्हणून आम्ही गेलो होतो, आणि हे मी त्यावेळेला पण सांगितलं होतं. अजून काय सांगायचंय तुम्हाला? सगळंच तर मी बघते. सॉरी. नाही, मी काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला शेअर करेन, की एक सिम्पल फंडा आहे. जेवढे रेट तिथं सांगतात त्याच्या 25% पर्यंत तुम्ही निगोशिएट करू शकता, आणि ते ॲग्री होतात. काही काही केसेसमध्ये 25 ते 30%, 35% पर्यंत, एवढ्या लेवलपर्यंत तुम्ही निगोशिएट करू शकता. तेवढ्या प्राईजला तुम्ही त्यांचा कॉल देऊ शकता. दुसरं, तुम्ही तिथल्या लोकल जे टूर्स आहेत, जसं आम्ही अगंग टूर्स घेतलं होतं, खूपच चांगला एक्सपिरियन्स होता. ड्रायव्हर खूप प्रॉम्प्ट होते, पंक्च्युअल होते, आणि जेवढ्या आयटिनरीमध्ये ज्या काही सगळ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या त्यांनी कव्हर अप केल्या. त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट मिस नाही केली, आणि त्यांनी जे काही लोकेशन्स जे केले होते, जे डिसाईड होते आयटिनरीमध्ये, एकदम तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर एकदम असे युनिक लोकेशन्स, आणि तसे आयसोलेटेड किंवा एक वेगळा एक्सपिरियन्सवाले लोकेशन्स होते, की बऱ्यापैकी तिथं तुम्हाला सगळा जो काय फील आहे तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये, तो आहे. आणि दुसरं म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाताना ना, प्रत्येक
जिथं शॉपिंगला वगैरे जाताना तिथं सुद्धा तुम्ही प्राइजेस खूप त्यांच्या हाईक आहेत. म्हणजे आर्ट्स ॲक्टिव्हिटी, वुडन आर्ट्स भरपूर आहे त्यांचे, तिथेही तुम्ही निगोशिएट करू शकता सगळीकडे. आणि फ्लाईटच्या म्हणजे ही टूर तेव्हाच स्वस्त पडेल जेव्हा तुम्हाला फ्लाईटचे फ्लाईट रेट स्वस्त आणि स्वस्त पडेल. फ्लाईट अँड हॉटेल्स. फ्लाईट तर आम्हाला स्वस्त पडली, एक बाजू आमची चांगली झाली, बट हॉटेलमध्ये आम्हाला खूप पैसे गेले असं वाटतंय. तिथे तुम्ही वाचवू शकता. हॉटेलबद्दल सांगायचं तर सेमिनॅक जो एरिया आहे ना, तो खूप असा लॅविश एरिया आहे. तिथं क्लब्स वगैरे आहेत, पार्टीचं कल्चर आहे, नाईट क्लब्स आहेत. त्यामुळं तो जो एरिया आम्ही जिथं स्टे केला होता सेमिनियाकला, मॉन्टेग्रो रिसॉर्टला, तो एरिया एकदम मस्त होता. त्यामुळे तिथले हॉटेल्स थोडे खूपच एक्सपेन्सिव्ह होते. पण तुम्ही कुटा एरियामध्ये प्रेफर करू शकता, जिथं तुम्हाला 2,500, 3,000, 4,000, 5,000च्या रेंजमध्ये पर नाईटचे हॉटेल्स मिळू शकतात. म्हणजे 3,000 ते 5,000च्या रेंजमध्ये मिळू शकतात आणि ते तुम्ही प्रेफर करू शकता. तिथं तुम्ही सेव्ह करू शकता. आणि जरूर तुम्ही उबूडमधले जे काही प्रीमियम विलाज वगैरे आहेत, ते एकदा ट्राय करा. 1 किंवा 2 नाईट्स ओके आहे तिथं, किंवा मॅक्सिमम 3 नाईट्स तुम्ही घेऊ शकता. ज्यांना असा एरिया म्हणजे पीसफुल लाईफ पाहिजे, एकदम असा उबूडचा एरिया एकदमच पीसफुल आहे, त्या ठिकाणी तुम्ही प्रेफर करू शकता. तर असं कॉम्बिनेशन करून थोडेसे पैसे सेव्ह करू शकता तुम्ही. तर बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आपण कव्हर अप केलेल्या आहे. हां, आम्ही जे काही पॅकेज घेतलं होतं 82,000चं. तर त्यामध्ये नुसा पेनिडाला जाण्याची जी काही हे होती फेरी, ती इन्क्लूड होती. डे टूर इन्क्लूड इन्क्लूड होतं, सगळं इन्क्लूड होतं. तिथली ती कार, तो गाईड आणि तिथे जायचा तो फेरीचा खर्च, जाण्याचा, येण्याचा, ब्रेकफास्ट, हे सगळं इन्क्लूड होतं. दुपारचं जेवण. तर हे जे काही गगंग टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहेत, त्यांचे डिटेल्स जर हवे असतील तर तुम्ही कॉमेंट करा, आम्ही देतो. आणि 4 लेडीजनी मिळून सुरू केलेली ती कंपनी आहे आणि खूप छान त्या मॅनेज करतायत, कारण सगळीच छान छान ठिकाणं त्यांनी कव्हर केली. मला एकच कमी वाटली काय तर जिथे बाली स्विंग आहे ना, तर ते सगळ्यात ब्युटिफुल प्लेस नव्हतं. तर अजून एक वेगळंच ब्युटिफुल प्लेस आहे की जिथे बाली स्विंग खूप सुंदर आहे, म्हणजे गेल्या गेल्या वाव असं फिलिंग येणारं. तर तिथे आम्ही गेलेलो नव्हतो. तर तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला ते ठिकाण कळेल. आणि आय थिंक त्याचं नाव आम्हाला सांगितलं होतं काहीतरी, पण आम्ही विसरलोय. मला आठवलं तर मी कॉमेंटमध्ये देईन तुम्हाला. म्हणजेच काय, यांनी आम्हाला ॲव्हरेज म्हणजे ते बाली स्विंग जिथं घेऊन गेले होते, तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की एवढं पण काही वाईट नव्हतं, पण खूप सुंदर. तुम्ही संभावना सेटचे व्हिडिओ बघत असाल तर तिने दाखवलंय बघा, किंवा आपली मराठी अंकिता कोकण हटेड गर्ल तिने दाखवलंय. तर ते लोक तिथं गेले होते, कारण तो सगळ्यात ब्युटिफुल प्लेस आहे बाली स्विंगचा. जिथे आम्हाला घेऊन गेलेले ते लोक नव्हते. आम्हाला आमच्या ट्रॅव्हल्स एजंटने जिथं नेलं ना तिथं आम्ही गेलो. पण ठीक आहे, मी त्यात पण खुश होते, कारण तिथे गर्दी नव्हती. सगळ्यात महत्वाचं, स्विंग तर काय सगळीकडे सेमच असणार आहे. तर पण मेजर डिफरन्स आहे, म्हणून मला इथं सांगायचं तुम्हाला, तुम्ही हे चेंजेस करू शकता. अजून एक की आम्ही माउंट बटूरचा जो काही ट्रेक आहे तो आम्ही स्वतः इन्क्लूड केला होता. त्यांच्या आयटनरीमध्ये त्यांनी आम्हाला सुरुवातीला दिला नव्हता. मग मी असंच जायच्या अगोदर थोडंसं बघत होते ना की काय काय बघण्यासारखं आहे, तेव्हा मग मला हे दिसलं. मग मी आहोना फोन केला की म्हटलं अहो हे इन्क्लूड नाहीये का? तर मग त्यांनी टूरवाल्यांशी बोलून लगेच ते इन्क्लूड करून घेतलं. तर त्या केसमध्ये हॉटेलपासून तिथपर्यंत जायला त्याच पॅकेजमध्ये कार वगैरे होती आपली इनोवा. मध्यरात्री 2 वाजता आली, पहाटे 4 वाजता आमचा ट्रेक सुरू झाला. आणि त्या ट्रेकमध्ये एक एजंट असतो आपल्यासोबत, तर त्याचेही त्यांनी इन्क्लूड केलेले होते. फक्त तिथे मला वरती चढण्यासाठी मी जी काही बाईक घेतली होती त्याचे मला खर्च करावा लागला. वॉटर ॲक्टिव्हिटीचा आम्हाला खर्च करावा लागला. एटीव्ही राईडचा आम्हाला खर्च करावा लागला. केचक डान्सचा आम्हालाच खर्च करावा लागला. तर हे असे काही मेजर एक्सपेन्सेस आहेत जे आपल्यालाच करावे लागतात. आणि नॉमिनल जिथे एंट्री तिकीट असतं कमी कमी किमतीचं, तिथं त्यांनी ते सगळे केलेले होते. मंदिरांचे वगैरे जे किरकोळ असतात ते त्यांनी केलेले होते. आणि जेवणं पण बऱ्यापैकी इन्क्लूड होती. दुपारची सगळी इन्क्लूड होती. लंच आय थिंक फक्त 1 का 2च नव्हतं, आणि 2-3 वेळा डिनर पण इन्क्लूड होतं. मोस्ट ऑफ द टाइम. म्हणजे आम्हाला बाहेर स्वतःच असं बाहेर जास्त काही खावं नाही लागलं. आमच्या अॅनिव्हर्सरी दिवशी आणि आहोंच्या बर्थडे दिवशी बीचच्या साईडला जे त्यांनी खूप सुंदर डिनर ठेवलं होतं त्यांनी. आणि त्यांनी जेव्हा जेव्हा लंच दिले ना, ते ठिकाणही खूप सुंदर आणि युनिक होती. तर अशी होती आमची बालीची ट्रिप. खूप 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 भारी. म्हणजे मला हे बोलताना सुद्धा मी तिथं पोहोचलीये बालीमध्ये असं फील आहे. मी अजून त्यातच आहे, त्याच झोनमध्ये. मला आठवलं इतकं कसं तरी होतंय ना की यार काय क्षण होते ते. म्हणजे कधी मला असं म्हटलं ना तर मी अजूनही जायला पुन्हा तयार आहे बालीला. पण म्हणतच नाहीत, काय करू.
तर अशा प्रकारे टोटल खर्च किती आला या दनी? आमचे तसे 3.67 लॅक्स खर्च आला आहे. त्यामध्ये म्हणजे तुम्ही ॲज अन ॲव्हरेज पर पर्सन 1 लाख असा खर्च पकडू शकता. म्हणजे 3 लाख वरचे पैसे तुम्ही सेव्ह करू शकता. ॲज अन ॲव्हरेज पकडू शकता 1 लाखात पर पर्सन खर्च होतो. 2 व्यक्ती असतील तर 2 लाखात व्हायला पाहिजे. बसवायला पाहिजे. पण जेवढा तुम्ही जास्त कराल तो डिपेंड्स तुमच्यावरती आहे. ठीक आहे. 3.67 हं. जवळपास 3,70,000 खर्च आलाय. त्यामध्ये जातानाची जी काही आम्ही भरमसाठ शॉपिंग केली होती, मीच केली होती जास्ती. आहोंनी पण केली होती तशी, पण त्यांचा बर्थडे होता आणि माझी अॅनिव्हर्सरी होती. तर तो आम्ही यामध्ये इन्क्लूड केलेला नाही, कारण ती शॉपिंग आपल्यासाठी आहे. आपण ती इतर ठिकाणी पण वापरणार आहे. म्हणून ती ट्रिपमध्ये नाही पकडायची. ओन्ली ट्रिपची आणि तिथे केलेला खर्च हे सगळं मिळून 3,67,000 रुपये आम्हाला खर्च आलेला आहे. तर माहिती उपयोगी वाटली का? नक्की सांगा. आणि अजून काही इन्फॉर्मेशन आमच्याकडून राहून गेली असेल आणि तुम्हाला हवी असेल तर तेही कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. आम्ही नक्की तुम्हाला सांगू. चला मग. चला. थँक्यू. बाय. लव्ह यू ऑल. उद्या भेटू पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये. टाटा. बाय बाय.